हॅलो, मी पावरा दारसिंग, स्वाध्याय परिवार खर्डीपाडा. या गुरुजींचं मी लकव्याचा इलाज केला आहे. या गुरुजींना 3 वर्षापासून लकवा झालेला होता आणि त्यांचा इलाज केला आहे. आता आज जगात 7 आजोबे आहे, पण हे 8वे आजोबे आहे. या गुरुजींचं पहिल्याच दिवशी माझ्याकडे आणलं आणि यांना मी मालिश केली. तर त्यांची फॅमिली जी होती, ही त्यांची फॅमिली आहे, ही त्यांची फॅमिली आहे. ते एवढं प्रेमळ आहे का ते मला मालिश करताना हे रडून दिलं होतं. यांना त्रास व्हायचा तर हे रडायचे. तर म्हटलं यांना मी, तुम्ही थोडं दूर बसा आणि माझं मग काम मला करू द्या आणि तुम्ही फक्त रिझल्ट बघा असं सांगितलं. त्यांना माझ्या म्हणण्याप्रमाणे हे बाहेर गेले, बाहेर बसू राहिले. आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या गुरुजींचं हे पॅन्ट शर्ट बटन वगैरे या मॅडमने काढून दिलं होतं आणि ते बाहेर बसले. आणि नंतर मी 2.5 तास यांना मालिश केली आणि 2.5 तास मालिश केल्यानंतर यांना घरात बोलवलं, मॅडमला घरात बोलवलं आणि यांनी स्वतःचं पॅन्ट बी घालून घेतली, स्वतःच बटन लावून घेतलं. तर हे मॅडम इतके रडायचे, एवढे प्रेमळ, अशी प्रेमळ बाई कोणाला भेटो असं धन्य आहे. ते अशी फॅमिली, यांची फॅमिली बी एकदम एक क्विट पोरगी आहे आणि एकमेकांना कनेक्ट आहे. हे एवढं प्रेमळ लोक मी कधीच पाहिले नाही आणि माझ्या आयुष्यामध्ये असं पाळणार नाही. आणि यांनी आता गुरुजी तुम्हाला किती बरं वाटतं, चालून बघा. तर यांना 7वा आजोबा का बरं सांगतो आहे, तर यांना अगदी मी तुम्हाला नंतर मी सांगेन. हां हां हाताचं सगळं बोटं चांगलं वळायला लागली. हां हां आता चालायला हां, हे यांची काठी होती, ही काठी होती, ही काठी काठीने धरून चालायचे. आता वगैरे काठीचे चालते. हां 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 आता काठी सोडून दिली ना. काठी सोडून हां, आता शाळेवर तुम्ही पायी जायचे. हां हां पायी जाणार ना. तुमचं औषध हे पायी फिरायचे. हां चाला हे 7वे आजोबे आहे, 8वे आजोबे. इतकं बरं होणार आहे. मी माझ्या हाताने 275 लोक चांगले झाले. पण हे यांच्यासारखं अगदी क्विक 8 दिवसामध्ये एकदम रिझल्ट भेटला आणि यांचं एवढं धन्य आहे यांची फॅमिली आणि हे आहे. हां, तुमचं गुरुजी तुमचं परिचय करून द्या. मी रजनीकांत मावची, जिल्हा परिषद शाळा नवागाव, पण मी खास प्रॉपर राहणारा नवापूरचा आहे. नवापूरमध्ये औषध पाणी घेतलं, परंतु इथं आल्यानंतर दादांनी जे आमची सेवा केली मालिश वगैरेची, आणि त्याच्यामुळे मी आता व्यवस्थित चालायला लागलेलो आहे. बोलताना हे अडचण यायची ती नाही, आता नाही येत आहे. त्यांच्या मालिशमुळे मी आता चांगलं व्यवस्थित चालायला लागलो. नाही, मी कोण चांगला करणार वरचा. तुमचा जो तुम्ही जे पुण्य काम केलं असेल, भगवंताला हे केलं असेल, त्याच्यामुळे ते झालं असेल. माझं फक्त मार्मिक असेल, ते सगळं काय देवाचं आहे. चला, अशी फॅमिलीला जय योगेश्वर. हां 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 हात बी वरती येतो ना. हां हां असं का. पकडतो. हां 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 गळ्यात हे बटणे उघडतो, लावतो. हां हां हे पहिले फॅमिली मदत करायची का. लावून मागायचे. हां 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 आता उघडतो. म्हणून मी तुम्हाला 8वा आजोबा सांगितलं. ते एवढं रिझल्ट कोणाला नाही भेटलं. मी लकव्याचा खूप इलाज केला, पण एवढं जबरदस्त रिझल्ट म्हणजे हे तुमचं देवाचं पुण्य केलं असेल. मागचं कर्म, पुढचं कर्म आणि सगळ्यांचं तुमचं फॅमिलीज एकोपा आहे. ते एकमेकांना कनेक्ट झालेले आहे. त्यामुळे देवाला असं आवडलं तुमच्या या फॅमिलीला त्रास नाही द्यायचं, म्हणून तुम्हाला लवकर भगवंताने बरं केलं. या हाताचे बटणे सुद्धा मला लावता यायचे नाही. अशी पोरगी लावून द्यायची, ती आता स्वतःहून उघडतो, लावतो. शाळेतून आल्यावर वगैरे कपडे घालायचे असले की पोरगी काढून. आणि एक महत्त्वाचं, या गुरुजींचं मी यांना गरम पाण्याची थेरपी द्यायचो. तर मला लिंबाचा पाला पाहिजे होता. तर हे फॅमिली जे आहे यांनी लिंबाचा पाला मागितलं, मुलांकडून घेऊन यायचं. पण दुसऱ्या दिवशी मी म्हटलं लिंबाचा पाला थेरपीला लागणार आहे, तर काय कुठं नाही आणला का. तर या गुरुजींनी काय सांगितलं, तर मी माझ्या जीवासाठी मी पोरांना धोक्यात घालणार नाही. गुरुजींचं हे गुरुजी म्हणून गुरुजीचं असं असतं की बघा किती हे मार्मिक आहे. माझ्या जीवनासाठी मी मुलांचं जीवन धोक्यात घालणार नाही, असे हे गुरुजी आहे. यांना असं सॅल्यूट आहे माझं आणि हे धन्य आहे. हे असं विचार करणारे म्हणून गुरुजीच असतात. गुरुजींना आपण सांगतो, हे गुरुजींचे असं विचार असतात, म्हणून त्यांना गुरु सांगतो. अशा गुरुजींना माझं सॅल्यूट आहे. जय योगेश्वर.